ओके, तर आज आहे आपलं हॅलो अल्केन्स हॅलो अरेन्स लेक्चर नंबर 10. ओके, कालच्या लेक्चरमध्ये आपण कार्बोकॅटायनच्या बाबत शिकलोय. कार्बोकॅटायन कसा फॉर्म करायचा त्याचं फॉर्मेशन आपण शिकलो. त्यानंतर आपण कार्बोकॅटायनच्या रिॲक्शन शिकलो. कार्बोकॅटायनच्या काय शिकलो आपण? रिॲक्शन शिकलो, बरोबर का? दोन्ही पण रिॲक्शन्स आपण काल सगळ्या दोन्ही पण प्रकार ह्याच्यामध्ये आपण शिकलेले आहे. कार्बोकॅटायन नक्की तयार कसा होतो किंवा कसा करायचा. ओके, त्याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स असतात, जसं की बाय पाय बॉन्ड शिफ्टिंग ऑफ अल्किन अँड अल्काइन्स, पाय बॉन्ड शिफ्टिंग इन बेन्झीन, त्याच्यानंतर फ्रॉम अल्कोहोल, त्याच्यानंतर फ्रॉम अमाइन बाय डायझोडायझेशन आणि फ्रॉम हॅलो अल्केन्सचं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, बरोबर. त्यानंतर कार्बोकॅटायनच्या सगळ्या रिॲक्शन्स पाहिल्या. आज आपल्याला कार्बो अनायन पाहायचं. काय पाहायचं आपल्याला आज? काय पाहायचं आपल्याला आज? कार्बेनियन. काय पाहायचं आहे आपल्याला? कार्बेनियन. सॉरी, काय पाहायचं आपल्याला? कार्बेनियन. व्हॉट इज कार्बेनियन? कार्बन विथ नाही, कार्बन ज्याला काय आहेत 3 बॉन्ड आहेत आणि त्याच्यावरती काय आहे निगेटिव्ह चार्ज. कार्बन ज्याला काय आहेत 3 बॉन्ड आणि त्याच्यावर डोक्यावरती काय आहे निगेटिव्ह. हायब्रिडायझेशन sp2. हायब्रिडायझेशन काय होईल याचं? sp2, बरोबर का? अहो बरोबर का? हायब्रिडायझेशन काय याचं? sp2. आणि शेप सांगा बरं, काय असेल शेप? पिरामिडल शेप में लोन पेयर नहीं लेने का. नाही, एवढंच त्याचं sp2च sp3 नाही. 4 बॉन्ड असतील, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड झाले सगळे, तर ते sp3 येईल ना. आले, ठीक आहे. बोला काय झालं? शेप काय झाला याचा? पिरामिडल. शेप काय त्याचा? पिरामिडल. हायब्रिडायझेशन काय त्याचं? किती बॉन्ड असतात? 3 बॉन्ड आणि डोक्यावरती काय एक लोन पेअर किंवा निगेटिव्ह चार्ज, त्याला काय म्हणतो आपण? कार्बेनियन. काय म्हणतो त्याला आपण? सेम 3 बॉन्ड डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, काय म्हणणार? कार्बोकॅटायन. काय म्हणणार तुम्ही? कार्बोकॅटायन. आणि जर निगेटिव्ह चार्ज असेल तर कार्ब्या, काय म्हणणार? कार्ब्या. सेम जसं आपण कार्बोकॅटायन साठी त्याचं पहिल्यांदा फॉर्मेशन पाहिलं, त्यानंतर आपण कार्बोकॅटायनचे रिॲक्शन्स पाहिल्या. सेम आपल्याला इथे काय पाहिजे? सर्वात पहिल्यांदा कार्बॅनियनच्या फॉर्मेशन. कार्बेनियनचं काय पाहिजे? पहिल्यांदा आपल्याला फॉर्मेशन पाहिजे आणि त्यानंतर कार्बेनियनचे काय पाहिजेत आपल्याला? रिॲक्शन्स पाहिजे. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याला? त्याचं फॉर्मेशन. मग कार्बेनियनचं फॉर्मेशन तुम्ही कसं करू शकता? सगळ्यात पहिली मेथड आहे फ्रॉम ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. ये कही तो सुनेला लगता है. ठीक आहे, पाहूयात. सेकंड काय? रिमूव्हल ऑफ अल्फा हायड्रोजन. थर्ड फ्रॉम मेटल. आणि फोर्थ फ्रॉम हिटिंग ऑफ कार्बोक्सिलेट आयन. हे आधी शिकूयात, मेटल नंतर शिकणार आहे आपण. येईल सिक्वेन्स. ओके, तर उलट झालं थोडंसं. ठीक आहे, फ्रॉम ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. त्याच्यानंतर कोणापासून शिकायचं आपल्याला? फ्रॉम रिमूव्हल ऑफ अल्फा हायड्रोजन. त्याच्यानंतर काय आपल्याकडे? फ्रॉम मेटल. फ्रॉम मेटल. आणि चौथं काय आहे? बाय हिटिंग ऑफ. सगळ्यात पहिली मेथड काय? फ्रॉम ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. कोणापासून शिकायचं आपल्याला? फ्रॉम. त्याच्यासाठी आधी आपल्याला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड तयार करावं लागेल. काय तयार करावं लागेल आपल्याला? तर ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड कसा तयार होतो? ओके, पहिल्यांदा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणजे काय? कार्बन कोणाला अटॅच असतो? तुमच्या मेटलला. कोणाला अटॅच असतो? तुमच्या. ओके, पहा, कार्बन बॉन्ड विथ मेटल इज इक्वल टू काय म्हणतो त्याला आपण? ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. काय डाऊट? कार्बन कोणाला अटॅच? तुमच्या मेटलला. कार्बन कोणाला अटॅच? कार्बन कोणाला अटॅच? तुमच्या. त्याला काय म्हणतो आपण? ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. ठीक आहे, आता तयार कसा होतो? होतं काय? तुमचा जो कार्बन आहे तो एखाद्या इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंटला अटॅच असतो. कोणाला अटॅच असतो? आणि ह्या दोघांच्या मध्ये कोण येऊन बसतो? तुमचा मेटल येऊन बसतो. कोण येऊन बसतो? तुमचा मेटल येऊन बसतो. तयार काय होतं पहा? कार्बन मेटल इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. काय डाऊट? याला म्हणायचं ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. काय म्हणायचं याला? कार्बन कोणाला अटॅच? तुमच्या मेटलला. काय म्हणणार तुम्ही याला? ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. ऑर्गॅनोमेटॅलिक. फॉर एक्झाम्पल कार्बन
CH3 attached with Br, reacted with Mg, reacted with Mg. Mg म्हणजे काय तुमचा मॅग्नेशियम. Mg म्हणजे काय तुमचा Mg म्हणजे काय तुमचा मॅग्नेशियम. अटॅच विथ मॅग्नेशियम. हा मॅग्नेशियम काय होणार आहे तुमच्या या दोघांच्या मध्ये येऊन बसणार आहे. काय तयार होईल CH3 MgBr. हा झाला ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड आणि यालाच काय म्हणतो आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंट. काय डाऊट सर फक्त ग्रिग्नार्ड रिएजंटला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणायचं का? तर नाही. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणजे काय कार्बन कोणाला बॉन्ड मेटल कोणाला बॉन्ड. असं काय नाही की तो फक्त तुमचा मॅग्नेशियम असेल, तो तुमचा दुसरा पण असू शकतो. कोणता फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं पहा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडचे एक्झाम्पल्स. सगळ्यात पहिल्यांदा आपण आता पाहिला कोणता कार्बन विथ मॅग्नेशियम. बरोबर का. मेटल त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज कार्बॅनियन तुमचा इथे जनरेट होणार आहे. बरोबर का. इथे बोला चार्ज डिफरन्स याच्यावरती काय असेल डेल्टा प्लस मेटल याच्यावरती काय झालं डेल्टा. झाला का कार्बॅनियन जनरेट झाला का फ्रॉम. त्यानंतर तुमचा एलायमन हे जनरल एक्झाम्पल देतो मी. ठीक आहे. लिथियम पण असू शकतो, सोडियम पण असू शकतो, कॅडमियम पण असू शकतो. ठीक आहे. कोण असू शकतो तुमचा कॅडमियम सुद्धा त्या ठिकाणी असू शकतो. ओके. काय डाऊट हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहे तुमच्या ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड्स. काय डाऊट समजलंय का. ह्याला जनरल रिप्रेझेंटेशन जर केलं तुम्ही तर ह्याला कसं लिहू शकतो आपण अजून थोडंसं नीट व्यवस्थित जर लिहिलं पहा याला कसं लिहू शकतो तुम्ही R मायनस Mg प्लस R मायनस Li प्लस R मायनस Na प्लस R मायनस Cd प्लस. फक्त इथे R2 घेतात. ठीक आहे. कॅडमियम 2 त्याच्यामुळे. ठीक आहे. काय डाऊट. हा काय झाला तुमचा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. नक्की का इथपर्यंत काही डाऊट. घ्या एक्झाम्पल लिहून घ्यायचे लगेच. पहिला सॉल्व्ह करायचं म्हणजे लिहून घ्यायचं म्हणजे सॉल्व्ह करायचं तुम्हाला. ठीक आहे. प्लस Mg RCl प्लस Mg थर्ड प्लस Mg प्लस Mg. क्या बोला पहिल्यामध्ये प्रोडक्ट RMg दुसऱ्यामध्ये प्रोडक्ट काही नाही. दोघांच्या मध्ये जाऊन फक्त आपण मेटलला टाकले बसवले. सॉरी बेन्झीन रिंग Cl. हा सायक्लोहेक्सेन. काय डाऊट समजलंय का. पॉझिटिव्ह याच्यामध्ये काय डाऊट. कार्बेनियन जनरेट झालाय का सगळीकडे तुमचा. अहो झालाय का. याची रिॲक्शन केली मी फॉर एक्झाम्पल पा H2O सोबत. कोणासोबत केली मी सर ये तो हमने किया है. कहाँ पे किया है लास्ट चॅप्टर मध्ये. बरोबर का. अल्केन्स मध्ये झालेलं आहे हे. ठीक आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पण झाले तुमच्या आणि अल्केन्स मध्ये पण झाले. बरोबर. हायड्रोकार्बन्स सॉरी अल्केन म्हणण्यापेक्षा हायड्रोकार्बन मध्ये झाले. बोला H2O मध्ये दोन पार्ट असतात. एक काय असतो तुमच्याकडे H प्लस. बोला आता कार्बॅनियनचं काम काय. कार्बॅनियन कडे काय रे
लोन पेअर आहे, तो काय करू शकतो, लोन पेअर डोनेट करू शकतो. लोन पेअर काय करू शकतो तो, आता लोन पेअर जर डोनेट करत असेल, नेक्स्ट व्यवस्थित पाहिजे बरं का, हे झालेलं आहे ऑलरेडी तरी पुन्हा सांगतोय पहा. जर तो लोन पेअर डोनेट करतोय तर तो काय म्हणून काम करेल, आयदर इट मे ऍक्ट ऍज बेस और इट मे ऍक्ट ऍज न्यूक्लियोफाइल. जर तो लोन पेअर देतोय याचा अर्थ काय म्हणून काम करेल, त्याला ऍज अ तो लोन ऍज अ बेस म्हणून काम करेल किंवा न्यूक्लियोफाइल म्हणून तो काम करेल. बेस म्हणून कधी काम करेल आणि न्यूक्लियोफाइल म्हणून कधी काम करेल. बोला. जर लोन पेअर कोणाला दिली त्यांनी, H प्लस ला दिली, कोणाला दिली, जर हायड्रोजनला लोन पेअर देत असेल तर तो काय म्हणून काम करतो, ऍज अ बेस. आणि हायड्रोजन व्यतिरिक्त फॉर एक्झाम्पल कार्बनला दिली किंवा अल्काइल ग्रुपला दिली. ओके, जर अल्काइल ग्रुपला हा निगेटिव्ह चार्ज किंवा कार्बेनियन जर लोन पेअर अल्काइल ग्रुपला देत असेल तर काय म्हणायचं त्याला, आणि जर हायड्रोजनला देत असेल तर काय म्हणायचं त्याला, काय म्हणून काम करेल तो, ऍज अ, समजतंय, कळतंय का. आता ह्या कार्बेनियन कडे जर ऑप्शन आहे की तो बेस म्हणून पण काम करू शकतो आणि न्यूक्लियोफाइल म्हणून पण काम करू शकतो, त्याच्याकडे ऑप्शन आहे, दोन्ही पण मार्ग त्याच्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे त्याला बेस म्हणून काम करण्याची पण संधी आहे आणि न्यूक्लियोफाइल म्हणून काम करायची सुद्धा संधी आहे. तर तो काय म्हणून काम करतो, ऍज अ न्यूक्लियोफाइल. काय म्हणून काम करतो, ऍज अ, आणि जर न्यूक्लियोफाइल म्हणून शक्य नसेल तर मग तो काय काम करतो, ऍज अ बेस म्हणून काम. काय डाऊट, समजलंय का, याच्यात काही डाऊट. आता इथे H प्लस आहे आपल्याकडे, काय म्हणून काम करेल तो, ऍज अ बेस. काय म्हणून काम करेल, बेस म्हणून काम करेल. बोला मग काय तयार होईल तुमच्याकडे, RH प्लस OH MgI. काय डाऊट, बोला. इथे R मायनस H प्लस RH प्लस OH MgCl. काय डाऊट, याच्यात काही डाऊट, खाली बोला. बेन्झीन प्लस OH MgCl. काय डाऊट, चेक करा कसं आलंय, कळलंय का. नक्की H इथं आलाय, हा जाऊन सगळीकडे H असतो, लिहित नाही फक्त आपण. खाली बोला, सेम सायक्लोहेक्स. काय डाऊट, घ्या पटकन प्रोडक्ट लिहून. पटपट लिहायचंय. नेक्स्ट, हे लक्षात आलंय, बाय रिमूव्हल ऑफ अल्फा हायड्रोजन. काय काढायचं आपल्याला, बोला. OH मायनस काय तुमचा, न्यूक्लियोफाइल किंवा बेस, दोन्ही पण तो काम करू शकतो. ठीक आहे. आता पहा, समजा न्यूक्लियोफाइल कधी बनणार तुम्ही त्याला, ज्या वेळेला लोन पेअर कोणाला देईल तो, मग ऑप्शन काय, बरोबर का. मग तयार का होईल पहा, बोला. O मायनस H आणि इथं आलं तुमचा. काय डाऊट, आता हा पुन्हा परत काय करेल, बॅक बॉन्डिंग करू शकतो. जर त्यांनी परत बॅक बॉन्डिंग केली, ह्याच्यातला लिव्हिंग ग्रुप कोण आहे, OH. बरोबर, तो गुड लिव्हिंग ग्रुप आहे का, पण तो बॅड लिव्हिंग ग्रुप आहे, मग तो जाईल का सोडून. म्हणजे ही रिएक्शन होणं पॉसिबल आहे का, इथे लिहू का, नो प्रोडक्ट कॅन बी फॉर्म्ड, कॅन बी फॉर्म्ड. प्रोडक्ट कसा, स्टेबल, नो स्टेबल प्रोडक्ट कॅन बी
फॉर्म, बरोबर का? हा स्टेबल नसेल कारण परत इथे बॅक बॉन्डिंग होईल, OH मायनस पण निघून नाही जाणार, H प्लस पण नाही इझिली सोडून जाणार. काय डाऊट? त्यांची लिव्हिंग सोडायची टेंडन्सी नाही, यांची वीक आहे, याची सुद्धा वीक आहे. काय डाऊट? समजलंय का? नक्की सगळेच बॅड लिव्हिंग ग्रुप आहेत. मग हे होणं पॉसिबल. मग OH मायनस न्यूक्लिओफाईल म्हणून काम करेल का? मग त्याला काय म्हणून काम करावं लागेल? ऍज अ बेस. काय म्हणून काम करावं लागेल त्याला? बेस. जर न्यूक्लिओफाईलने बेस म्हणून काम केलं तर तो काय करेल? सर्वात ऍसिडिक हायड्रोजन वरती अटॅक करेल, सर्वात, आणि तिथून H प्लस ला बाहेर काढेल. तिथून काय करेल? तो H प्लस ला घेऊन जाईल, बरोबर का? अहो बरोबर आहे का? नक्की का? मग बोला सगळ्यात ऍसिडिक हायड्रोजन कोणता आहे? जो C डबल बॉन्ड O आहे त्याच्या शेजारच्या कार्बन म्हणतो आपण अल्फा कार्बन, त्याला अटॅच असलेले हायड्रोजन. आणि अल्फा हायड्रोजन कसे आहे? सगळे ऍसिडिक. कसे असतात अल्फा हायड्रोजन? म्हणजे हा OH मायनस काय करेल? इथं काय म्हणून काम केलं? ऍज अ, इथं काय म्हणून काम करतो? ऍज अ, या OH मायनस ह्या H प्लस ला घेऊन गेला, तयार काय झालं? HCH मायनस C डबल बॉन्ड O. झाला का न्यूक्लिओ कार्बेनियन तयार? अहो झाला का कार्बेनियन तयार? आता हा कार्बेनियन स्टेबल आहे का? जर हा स्टेबल असेल तरच तयार होईल, हा स्टेबल नसेल तर तयार होणार. तर हा स्टेबल आहे. कस काय? नेगेटिव्ह चार्ज सिग्मा पाय बॉन्ड, बरोबर का? काय इथे रेझोनन्स तुम्हाला मिळेल ना? होईल का रेझोनन्स? कळतंय? जर हा रेझोनन्स स्टेबलाइज आहे तर हा तयार होऊ शकतो. ठीक आहे, रेझोनन्स स्टेबलाइज कार्बेनियन. याच्यात काय डाऊट? अहो याच्यात काय डाऊट? समजलं का? कळतंय? तर OH मायनस कडे दोन्ही पण ऑप्शन होते, न्यूक्लिओफाईल म्हणून पण बेस म्हणून पण. मग हे सांगितलं जर ऑप्शन असेल तर तो काय म्हणून काम करेल? न्यूक्लिओफाईल. पण न्यूक्लिओफाईल मधून जरी काम केलं तरी पण स्टेबल कसा प्रोडक्ट कसा होता तुमचा? अनस्टेबल होता, म्हणून त्याला मग ऑप्शनच नाही उरला. बरोबर, आधी होता पण मग तयार करून पाहिला, झाला नाही. मग काय म्हणून काम केलं त्यांनी? ऍज अ बेस म्हणून काम केलं. तयार काय झालं त्या ठिकाणी? रेझोनन्स स्टेबलाइज कार्बेनियन. कोण तयार झालं तुमचा? रेझोनन्स स्टेबलाइज कार्बेनियन या ठिकाणी तयार झालेला आहे. काय डाऊट? समजलंय का? OH इथला H घेऊन गेला, तयार झालं तुमचं H2. काय डाऊट? हे झालं फ्रॉम रिमूव्हल ऑफ अल्फा हायड्रोजन. याच्यात काही डाऊट? 100% सोडवा मग. नक्की पाहून घ्यायचं तुम्हाला, एकदा पाहून घ्या, व्यवस्थित पाहून घ्या, डोळे भरून. ओके, आता पहा. बोला. HC डबल बॉन्ड H प्लस, बोला. आता तो बेस म्हणून काम करू शकतो किंवा न्यूक्लिओफाईल म्हणूनच काम करेल का? बेस म्हणून काम करायला ऑप्शनच नाही कारण अल्फा हायड्रोजन नाही. मग इथे तयार होईल HCO मायनस H. भले हा स्टेबल नाहीये पण पर्यायच नाही, त्याच्यामुळे हाच तयार. काय डाऊट? समजलंय? कळलंय का? नक्की. आता पहा, CH आता पहा, या OH मायनस कडे ऑप्शन न्यूक्लिओफाईल म्हणून काम करेल, ए बेस म्हणून काम करेल, पुन्हा बेस म्हणून काम करेल. त्याला B डॅश म्हणतो मी. बोला. पहिल्यांदा न्यूक्लिओफाईल म्हणून काम केलं, समजा काय तयार होईल तुमच्याकडे? हा तयार झालाय पण हा कसा आहे? तयार झालाय पण हा कसा आहे? अनस्टेबल आहे. मग हा तयार होईल का?
तयार होईल का? सेकंड पार्ट पहा, हा झाला ए वाला, काय झाला हा? सेकंड बी पहा, एच सी एच एच सी मायनस एच सी डबल बॉन्ड, समजले? हा काय तुमचा बी वाला. नेक्स्ट सी वाला इकडे काढतो पहा, सी इथे आला पहा, हा हायड्रोजन गेला, मायनस सी एच टू सी डबल बॉन्ड एच, हा झाला तुमचा बी डॅश. काय डाऊट? तयार कोणता होईल? बी वाला. ए वाला तयार होणार, तो सुद्धा अनस्टेबल आहे आणि हा सुद्धा अनस्टेबल आहे. इथे रेझोनन्स नाही, इथं मात्र काय तुमच्याकडे रेझोनन्स. कळतंय का? हा कसा आहे तुमचा? मग हा तयार होईल का? हा तयार होईल का? कळतंय का? जास्त ऍसिडिक कोणते तुमचे? अल्फा हायड्रोजन ऍसिडिक आहे. हे कोणता झाला तुमचा? बीटा कार्बन झाला, त्याला अटॅच असलेले हायड्रोजन बीटा हायड्रोजन, त्यांच्यापेक्षा जास्त ऍसिडिक कोण असतात तुमचे? अल्फा हायड्रोजन. काय डाऊट? समजलंय का? ओके. anion कॅन ऍक्ट ऍज आयदर बेस और ऍज अ न्यूक्लियोफाइल. ऑलरेडी आपलं हे झालेलं आहे. कळालंय? अव कळालंय का? नक्की. बाय हिटिंग ऑफ व्हॉट इज कार्बोक्सिलेट आयन? सी डबल बॉन्ड ओ मायनस, याला काय म्हणतो आपण? याला काय म्हणतो आपण? कार्बोक्सिलेट आयन. त्याला अटॅच तुमचा अल्केल ग्रुप. काय डाऊट? याचं काय करायचं तुम्हाला? काय करायचं तुम्हाला याचं? हिटिंग करायचं. काय करायचं तुम्हाला याचं? तुम्ही जर हिट केलं काय होईल? समजले? सी डबल बॉन्ड हो, सी डबल बॉन्ड हो, ये कहीं देखीला लगता है क्या? ये प्लस काय तयार झाला? कार्बेनियन झाला का? आपल्याला कार्बेनियनच बनवायचं आहे. काय डाऊट? समजलंय का? हा, हो, CO2 बाय प्रोडक्ट आहे तुमचा गॅस फॉर्म मध्ये. सर ठीक आहे, समजलंय का? तुम्ही म्हणाल सर असं का नाही केलं? बरोबर. मग काय तयार होईल? तेच तयार झालं. मग हेच खेळायचं का? परत तेच झालं, मग कुठे रिॲक्शन झाली? त्याला काढण्यात काय पॉइंट नाही. रेझोनन्स रेझोनन्स खेळ. ठीक आहे, आले. फरक कळलाय का? ठीक आहे. आर मायनस का निघाला कळलंय? नक्की घ्यायचं पुढे. सोडवा बरं. ओ मायनस एन नो के प्लस घ्या. ठीक आहे, एन घ्या, काय प्रॉब्लेम नाही. एन प्लस हिट करा. काय करा त्याला? हिट करा. करा परत, याची रिॲक्शन करायची पुढे. तुम्ही सांगा, द्या तुम्ही इन्स्ट्रक्शन. झालं का? या पटकन. बोला काय होईल? तयार काय होईल तुमच्याकडे? प्लस, आता हायड्रोजन H2O मध्ये काय असतं? H प्लस आणि हा ठीक आहे, हा ठीक आहे ना. एने सांगतो ना, थांब ना. कोणासोबत रिॲक्शन केली आपण? H2O सोबत, बरोबर. बोला CH3 मायनस कोणावरती अटॅक करेल? कोणाला लोन पेअर देईल? H प्लस ला. तयार काय होईल तुमच्याकडे?
CH3 आणि H काय झालं तुमचा Na प्लस घ्या लिहून घ्या लिहून घ्या झालं का थांबा पेज आहे का बघू द्या नाहीये इथंच घ्या करा पहिल्या स्टेप मध्ये हिट करा दुसऱ्या स्टेप मध्ये रिॲक्ट इट विथ O2 H2O सॉरी बोला काय तयार होईल तुमच्याकडे मायनस बरोबर का प्लस रिॲक्शन करा तुम्ही H2O सोबत बोला काय तयार होईल तुमच्याकडे बेन्झीन रिंग प्लस KOH केवढं सोपं आहे झालंय नेक्स्ट कोणापासून फ्रॉम बोला मेटलची टेंडन्सी काय टू लूज इलेक्ट्रॉन मेटल इलेक्ट्रॉन देत असतात त्यांना इलेक्ट्रॉन नको असतात नॉन मेटल इलेक्ट्रॉन घेतात आपण कुठं पाहिले हे खूप आधी पाहिले आपण बरोबर का मॉडर्न पिरियडिक टेबल नावाचा असं काहीतरी चॅप्टर चालतं आपला त्याच्यामध्ये आपण पाहिले ओके मेटल्स हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन इदर टू आता पहा मेटल्स इलेक्ट्रॉन कोणाला देतील एक तर H प्लस ला कधी देतील जर तयार H प्लस ला देऊन जो काही तुमचा कार्बेनियन तयार होतोय तो जर स्टेबल असतील तर ते कोणाला देणार H ला देणार कोणाला देणार ते म्हणजे इलेक्ट्रॉन H ला देतील जर H ला इलेक्ट्रॉन दिला काय तयार होईल पहा पहिली मेटल्सने काय दिलाय इलेक्ट्रॉन कोणाला दिला H प्लस ला तयार केलं होईल तुमच्याकडे 2H प्लस घेतले समजा हे 2 इलेक्ट्रॉन घेतले बोला H2 काय तयार होईल तुमच्याकडे नुसता H प्लस असतं तर काय झालं इथे तयार हाफ H2 झाला असतं काय तयार झालं असतं तुमच्याकडे हाफ H2 पण दोन्ही मी दोन घेतले नका घेऊ नाही घेत बोला काय तयार होईल तुमच्याकडे हाफ H2 तयार होईल समजतंय हे कधी होईल जर H प्लस ला दिल्यानंतर जो काही कार्बेनियन तयार होतोय तो जर स्टेबल असेल आणि जर कार्बेनियन स्टेबल नसेल मग मात्र कोणाला देणार तो पाय बॉन्ड ते आपण त्याच पाय बॉन्डला देणार ज्याच्यापासून काय तयार होईल स्टेबल कार्बेनियन ज्याच्यापासून काय तयार होईल स्टेबल कार्बेनियन काय डाऊट नक्की का व्यवस्थित पाहून घ्या पाहिलं का देऊ का एक्झाम्पल बोला मेटल घेतला आपण सोडियम घ्या चला इलेक्ट्रॉन देईल ना तो सोडियम पेक्षा भारी घेऊया लिथियम घ्या चला बोला लिथियमची टेंडन्सी काय इलेक्ट्रॉन द्यायची काय टेंडन्सी त्याची इलेक्ट्रॉन बोला कोणाला देईल तो समजा H प्लस ला दिली काय तयार होईल तुमचं इथे H2 काय तयार होईल तुमच्याकडे हाफ H2 काय तयार होणार तुमच्याकडे आणि लोन पेर इथून H गेलाय इथे काय येईल तुमचा निगेटिव्ह चार्ज इथे काय येईल तुमचा तयार झालेला कंपाऊंड स्टेबल आहे का आहे रेझोनन्स आहे इट इज स्टेबल कंपाऊंड म्हणजे रिॲक्शन होणार बरोबर का रिॲक्शन होणार काय डाऊट कोणाला दिले इलेक्ट्रॉन कोणाला दिला मेटलने H प्लस ला कोणाला दिला सेकंड एक्झाम्पल पहा आता प्लस Li
बोला काय होईल, बोला. पाय बॉन्ड काय होईल, हा ब्रेक होईल. पाय बॉन्ड काय होईल हा तुमचा, जर हा पाय बॉन्ड ब्रेक झाला काय होईल, एक इलेक्ट्रॉन याच्याकडे, एक इलेक्ट्रॉन याच्याकडे, बरोबर का. होमोलायटिकली ब्रेक झाला पाय बॉन्ड, काय तयार होईल तुमच्याकडे, निगेटिव्ह. निगेटिव्ह आहे का रेझोनन्स स्टेबलाइज्ड, आहे की, आहे की. पाय सिग्मा लोन पेअर बक्की, पाय सिग्मा लोन पेअर, पाय सिग्मा लोन पेअर. इथून आला नाही, लिथियमने इलेक्ट्रॉन दिला ना, दिला का इलेक्ट्रॉन, लिथियमने इलेक्ट्रॉन कोणाला दिला, याला पण दिला आणि याला पण दिला. आली का लोन पेअर, मग समजलंय का, नक्की कळाले, काही डाऊट आहे का, स्टेबल होईल का तयार, अहो होईल का तयार, होणार आहे, समजलंय का. याच्यात काही डाऊट, याच्यात काही डाऊट, येऊ का पुढचं, थर्ड वन. बोला कोणाला देईल, हायड्रोजनला दिले समजा, कोणाला दिले, बोला तयार काय होईल तुमच्याकडे, बोला. बोला आहे रेझोनन्स, येडे हो, हा अँटी एरोमेटिक कंपाऊंड आहे. टाका की 2n+2 च्या रूल मध्ये टाका. आहे का, टाका आपल्या 4n+2 च्या याच्यात. येऊ का पुढे, इथपर्यंत काही डाऊट, हे झालं कोणापासून, फ्रॉम, कोणापासून झालं हे, फ्रॉम मेटल. कळालंय का, अहो कळालंय का. नेक्स्ट काय आपल्याकडे आता, रिएक्शन्स ऑफ कार्बेनियन्स, रिएक्शन्स ऑफ. आता कार्बेनियनचे रिएक्शन करताना दोन पॉसिबिलिटी, किती पॉसिबिलिटीज, एक तर तुमचा कार्बेनियन ऍक्ट ऍज अ बेस, काय म्हणून काम करेल तो, ऍज अ, किंवा काय म्हणून काम करेल, ऍज अ, ऍक्ट ऍज अ न्यूक्लिओफाइल. याच्यात काय डाऊट, म्हणजे रिएक्शन मध्ये दोन टाइप, एक तर ऍक्टिंग ऍज अ बेस किंवा ऍक्टिंग ऍज अ, कळाले. कार्बेनियनचे रिएक्शन दोन प्रकारे होतील, त्याच्याकडे लोन पेअर आहे, तो देऊ शकतो, जर त्याने हायड्रोजनला दिली म्हणजे काय, ऍक्ट ऍज अ बेस, आणि हायड्रोजन व्यतिरिक्त कोणाला दिली तर ऍक्ट ऍज अ न्यूक्लिओफाइल, ऍक्ट ऍज अ, बरोबर. पहिल्यांदा पाहूयात ऍक्ट ऍज अ बेस म्हणजे कोणाला देणार आहे, एच ला देणार, कोणाला देणार, म्हणून तो ऍज अ बेस म्हणून काम करेल, बेसला देणार काय, तोच बेस आहे स्वतः, फावलट. बोला कोणाला देणार तो, लोन पेअर, लोन पेअर डोनेटेड टू H+ and therefore, बोला therefore act as a base, आणि म्हणून काय म्हणून काम करेल तो, ऍज अ बेस म्हणून काम करेल, काय म्हणून काम करेल, ऍज अ. काय डाऊट, काय डाऊट, घ्या. CH3 MgI reacted with H2O, बोला कोणाला दिली, -+, H+ ला दिली का, काय तयार झाला, CH4+ OH MgI, झाला काय ऍज अ बेस, झाला काय ऍज अ बेस म्हणून काम केलंय का, नक्की का, 100%. घ्या लिहून, मग नीट डोळे भरून पाहून घ्या वाटलंच तर.
H प्लसला जातो जे कसे आहेत ऍसिडिक आहेत. ठीक आहे, इथे लिहून घ्या वाटलं असं ब्रॅकेटमध्ये ऍसिडिक. देऊ पुढे घ्या. सेकंड CH3 CH2 MgBr reacted with NH3. NH3 NH3 काय रे, बेस आहे ना. बरोबर. हायड्रोजन कोणाला अटॅच आहे? नायट्रोजनला, जो कसा आहे हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. जर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला हायड्रोजन अटॅच तर तो कसा असतो? ऍसिडिक. तो कसा असणार आहे? म्हणजे ह्याच्यात कोणासोबत करेल हा CH2 कोणाला जाऊन अटॅच होईल? H ला. म्हणजे तयार काय झालं तुमच्याकडे? CH2H प्लस NH2, एक हायड्रोजन गेला ना, NH2 MgBr. थोडं बदललं की लगेच सर आलं का तेच? मग काय वेगळं करायचं होतं त्याच्यात? झालं का? येऊ का पुढे? घ्या. किती झाले? 2 झाल्या ना. तिसरी घ्या. करा. सोडवा. तिने पण सॉल्व्ह करायचं. पहिली आली का? पहिली आली असेल. बोला पहिल्यामध्ये काय आलं? त्याला कोण अटॅच तुमचा इथे? पहिला जरा जनरेट तुमचा कार्बेनियन. स्टेप बाय स्टेप गेलो तर बरोबर का? कोण जनरेट होईल? तुमचा कार्बेनियन. आणि तो कोणाला अटॅक करेल कार्बेनियन तुमचा? हा मायनस प्लस. कार्बेनियन जनरेट झाला तो कोणाला अटॅच झाला? तुमच्या H ला. कोणाला अटॅच झाला? तुमच्या. म्हणजे तयार काय झाली तुमची? बेन्झीन रिंग प्लस OH MgBr. OH Mg. खाली बोला. सेम बेन्झीन रिंग बरोबर का? प्लस NH2 MgBr. खाली बेन्झीन रिंग. बोला पुढे. R NH MgBr. संपलं. काय वेगळं केलं? अवघड आहे का? आले तुम्हाला? सरी तर R ला का नाही अटॅच झाला? ऍसिडिक हायड्रोजन. ठीक आहे, समजलंय का? नक्की का? किती झाल्या? 5 झाल्या. लास्ट घ्या एक. काय सेम आहे? बोला काय तयार तुमच्याकडे? CH3 बरोबर का? कुठे गेला? इथे H. इथे जनरेट काय झालं तुमच्याकडे? H प्लस NR2 मायनस बरोबर का? प्लस
R2NMG. काय डाऊट? याचं नाव सांगा. आहे का पेज? नेक्स्ट काय? ऍक्ट ऍज अ जर तो न्यूक्लियोफाईल म्हणून काम करतोय, का म्हणून काम करतोय असं, तर तो कोणावरती अटॅक करेल? इलेक्ट्रोफाईल वरती. तो कोण शोधणार आहे? इलेक्ट्रोफाईल शोधणार. कोण शोधणार? तो हायड्रोजन व्यतिरिक्त कोणावरती जर अटॅक केला त्यांनी इलेक्ट्रॉन पेअर जो बाकी कोणाला डोनेट करत असेल तो काय काय म्हणून काम करतो? ऍज अ न्यूक्लियोफाईल. नॉट नेसेसरी कार्बनच असेल पुढे. हायड्रोजन व्यतिरिक्त जर कोणाला लोन पेअर डोनेट करत असेल तर तो काय म्हणून काम करणार? ऍज अ न्यूक्लियोफाईल. आणि जर हायड्रोजनला दिली तर बेस. हायड्रोजनला दिली तर बेस. बाळा चुकीच्या गोष्टी जेवणात खात नको जाऊ. ठीक आहे, असं करत नको जाऊ. ठीक आहे, करू का रिॲक्शन? या पहिले थांब ना. CH3MgCl reacted with ठीक आहे, चालतंय. बोला. क्लोरीन काय तुमचं इलेक्ट्रोनेगेटिव्ह, तो काय करेल? लोन पेअर स्वतःकडे, त्याच्यावरती काय? डेल्टा डेल्टा. बोला मग हा कार्बेनियन कोणावरती अटॅक करेल? तुमच्या इलेक्ट्रोफाईल वरती, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे का? इलेक्ट्रोफाईल कोण आहे तुमच्या इथे? CH3+. काय तयार होईल? बोला. CH3+ Mg. लिहू का डायरेक्ट? Cl2. Br असतं तर Br सेपरेट लिहिलं असतं. काय त्याचं आलं का? सेकंड प्लस Cl2. बोला Cl2 कसं लिहू शकतो तुम्ही? Cl. बरोबर का? हेट्रोलायटिक फ्युजन झालं. बरोबर. इलेक्ट्रोफाईल काय जनरेट होईल तुमच्याकडे? होईल का इलेक्ट्रोफाईल जनरेट? केला नाही इथून मागे. ज्या ज्या वेळेस तुम्ही Br2, I2, Cl2 हे वापरता त्यांच्यातून प्रत्येक वेळेस इलेक्ट्रोफाईल निघतो. काय निघतो त्यांच्यातून? प्रत्येक वेळेस इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल काय तुमचा? Cl+. म्हणजे CH3 कोणाला अटॅच होईल? तुमच्या Cl ला. मायनस काय तयार झालं तुमच्याकडे? प्लस Mg. काय डाऊट? लिहून घ्या. नाव लिहा त्याचं नाव लिहा. क्लोरोमिथेन. नाव काय याचं? क्लोरोमिथेन. नाव काय याचं? हा मिथाइल क्लोराइड लिह. चालते, कॉमन नेम. झालं का? घेऊ का पुढे? किती झाल्या? तिसरी घ्या. तिसरी घ्या. करा. इन प्रेझेन्स ऑफ वॉटर आहे बरं का रिएक्शन. झाली का? बोला. बरोबर का? वरती पहा. नक्की तयार केलं होईल. इथे आला C, त्याला अटॅच तुमचे 2 हायड्रोजन O-. बरोबर का? हा MgBr इथे जाईल. काय डाऊट? अहो हा पॉझिटिव्ह आहे ना, हा निगेटिव्ह सेंटर सोडेल. ऑक्सिजन लोन पेअर ओढून घेईल वरती. बरोबर का? असं जरी लिहिलं तुम्ही एवढं तरी चालेल.
आहे सोल्युशन मध्ये. ठीक आहे, काही डाऊट? आयन तयार झालं, सॉल्ट आयन तयार झालं तुमचा, चालते, काय हरकत. घ्यायचे पुढे. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करताय तुम्ही? H2. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करताय? बोला. HOH. काय होईल बोला? काय तयार झालं बोला? CH3 CH2 आणि त्याला कोण अटॅच? OH प्लस तो OH पा OH इथून कोण निघाला होता? आलं का? काय डाऊट झालं का? यालाच फक्त थोडंसं वेगळं लिहितो मी, पाच सरळ लिहितो. CH3 CH2 CH2 OH. काय तयार झालाय? हा, प्रोपेनॉल. कोण तयार झालाय तुमचा? कोणत्या टाईपचा अल्कोहोल आहे? OH ग्रुप अशा कार्बनला जो पुढे एकाला अटॅच, एका कार्बनला, एका अल्केल ग्रुपला, किंवा काय म्हणतो त्याला आपण? प्रायमरी अल्कोहोल. कोण तयार झाला तुमचा? कोण तयार झाला तुमचा? कोण तयार झाला तुमच्याकडे? प्रायमरी अल्कोहोल तयार झालेला आहे. काय डाऊट? समजलंय का? नीट डोळे भरून पाहून घ्या. पाहिलं का? देऊ का पुढची? या. घ्या. सगळे इन प्रेझेन्स ऑफ वॉटर होते, या लक्षात ठेवा. नीट पा. आता तो बेस म्हणून पण काम करू शकतो आणि न्यूक्लिओफाईल म्हणून पण काम करू शकतो, कारण अल्फा हायड्रोजन आलेले आहेत. आता झाली का? या पटकन. झालंय. जर दोन्ही ऑप्शन आहे त्याच्याकडे, बेस आणि न्यूक्लिओफाईल, काय म्हणून काम करेल तो? न्यूक्लिओफाईल. दोन्ही ऑप्शन आहे तर काय म्हणून काम करेल तो? ऍज अ न्यूक्लिओफाईल म्हणून काम करेल. काय म्हणून काम करेल? ऍज अ. जर त्याने न्यूक्लिओफाईल म्हणून काम केलं, कोणी? कार्बेनियननी, बरोबर का? तर कुठे अटॅक करेल तो? C डबल बॉन्ड O वरती. काय तयार होईल इथे? CH2 CO मायनस H. आणि कोण आला इथे आता? काय डाऊट? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होती रिएक्शन? H2. H प्लस लिहू का डायरेक्ट? H प्लस निघाल ना त्याच्यातून, म्हणून. बोला, हा H प्लस कुठे जाईल तुमचा? करेक्ट का? बरोबर. म्हणजे रिएक्शन होऊ शकते. जर H2O नसतं तर रिएक्शन झाली नसती. मग काय म्हणून काम करायला लागलं असतं त्याला? ऍज अ बेस. काय म्हणून काम करायला लागलं? ऍज अ बेस म्हणून काम करायला लागलं असतं. पण H2 असल्यामुळे बेस म्हणून काम करायची गरज नाही, न्यूक्लिओफाईल म्हणून तो काम करू शकतो. तयार काय झालं पा? CH3 CH2 COH H CH3. काय डाऊट? नक्की का? OH मायनस दोन्ही निघालाय तो इथे OH Mg. यालाच व्यवस्थित लिहितो पा फक्त. CH3, त्याला अटॅच तुमचा CH2, त्याला अटॅच तुमचा कार्बन, त्याला एक हायड्रोजन, दुसऱ्या साईडला CH3 आणि वरती काय तुमचा एक OH. कोणत्या टाईपचा अल्कोहोल? OH अशा कार्बनला जो पुढे दोघांना अटॅच, सेकंडरी आउटर अल्कोहोल. कोणत्या टाईपचा अल्कोहोल झाला? ब्यूटूओल. काय झालं तुमचा? समजलंय का? समजलंय का? इथपर्यंत काही डाऊट? डोळे भरून पाहिलंय का? घ्या मग, आता तुम्ही सोडवा. प्लस CH3 C डबल बॉन्ड O CH3. सोडवा.
हो गया? हो गया क्या? बोला. CH3CO- CH3 बरोबर का? हा CH3 होऊन अटॅच झाला ना. बरोबर का? काय तयार झाला? CH3C त्याला अटॅच वरती OH, या साईडला CH3, या साईडला CH3. सर टर्शियरी अल्कोहोल तयार झालाय. हो दे की. कोण तयार झालं तुमच्याकडे? टर्शियरी अल्कोहोल प्लस OH Mg. काय डाऊट? कोणत्या टाईपचा अल्कोहोल झालाय? इथे टर्शियरी अल्कोहोल झाला. इथे काय झालं तयार? सेकंडरी अल्कोहोल तयार झाला. इथे काय तयार झाला? सर इथे काहीतरी सिमिलर दिसतंय. समअप करतो सगळं पा. हा काय? RMGBr ग्रिग्नार्ड रिएजंट. हा काय? RMGCN ग्रिग्नार्ड रिएजंट. RMGCN काय? तिन्ही रिएक्शन मध्ये कॉमन काय? तिन्ही रिएक्शन मध्ये कॉमन कोण आहे? मग पा कॉमन काय तुमच्याकडे? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. बरोबर का? तीन रिएक्शन केले ना. सगळ्यात पहिली रिएक्शन कोणासोबत केली रे? HC डबल बॉन्ड H. कोण आहे हा? फॉर्मल्डिहाइड. कोण आहे हा? कोण आहे हा? फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइड म्हणजे HC डबल बॉन्ड OH. काय डाऊट? प्रोडक्ट काय मिळाला? म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट रिएक्शन विथ फॉर्मल्डिहाइड काय मिळतं? काय मिळतं तुम्हाला? काय मिळतं तुम्हाला? काय मिळतं तुम्हाला? अरे अहो काय मिळतं? इथं पहा बरं काय वापरलाय? 1 2 3 प्रोपॅनल्डिहाइड वापरलाय का? C डबल बॉन्ड H म्हणजे अल्डिहाइड. म्हणजे जर फॉर्मल्डिहाइड वापरला तर प्रायमरी अल्कोहोल. दुसरा कोणताही अल्डिहाइड वापरला तर काय मिळतो तुम्हाला? सेकंडरी अल्कोहोल. पण अल्डिहाइड मध्ये फॉर्मल्डिहाइड वापरला तर प्रायमरी. बाकी कोणताही वापरला तर सेकंडरी अल्कोहोल. इथं कोण आहे हा? काय हे? CH3C डबल बॉन्ड CH3. कीटोन आहे ना तो. कोण आहे तुमचा? कीटोन. म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन कोणासोबत केली तुम्ही? कीटोन सोबत. काय मिळतो तुम्हाला? कळलंय का? नक्की का? आता रिएक्शन करा एक. चला किती झालं रिएक्शन आपल्या? 5 झालं ना. 6वी घ्या. बोला प्रोडक्ट मध्ये कोणत्या टाईपचा अल्कोहोल तयार होईल? का काय वापरलाय तुम्ही? कीटोन वापरलाय. करा मग टर्शियरी अल्कोहोल. काय तयार होईल? पा CH3COH CH2CH3 झाला का? डायरेक्ट प्रोडक्ट केला तयार आपण. आता घ्या लिहून. झाले इथपर्यंत काय डाऊट? पण घ्या होमवर्क. काय होमवर्क?
प्लस सोडवा. झालं का? बोला. ओ मायनस ClCH3 बरोबर का? इथपर्यंत आले का? इथपर्यंत सोबत आहात का? कोण अटॅच आहे इथे? जो काय गुड लिव्हिंग ग्रुप. मग तो काय होईल? ऑक्सिजन काय करेल? बॅक बॉन्डिंग. डबल बॉन्ड पॉसिबल आहे ना सी डबल बॉन्ड हो. जर सी डबल बॉन्ड हो पॉसिबल असेल तर ते बनवायचं. बनवलं का? मग काय तयार होईल तुमच्याकडे? Cl मायनस बाहेर गेला. हा CH3 फक्त इकडे लिहिलाय साईडला. काय डाऊट? नक्की का? इथपर्यंत कळलंय का? 100%. ठीक आहे, मग घ्या याच्या पुढे अजून याच्यात परत टाका. CH3MgCl टाकायचं पुन्हा एकदा. रिॲक्शन आहे. बोला काय तयार होईल आता? O मायनस CH3 आणि खालून आला तुमच्याकडे एक. बरोबर का? बरोबर का? आता इथून काय होईल? परत जसं इकडे Cl निघाला तसं इथे नाही निघणार CH3. वरती Cl गुड लिव्हिंग ग्रुप होता म्हणून तो निघून गेला. हे गुड लिव्हिंग ग्रुप हे निघून जाणार. समजलंय का? कन्सेप्ट कळली? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होतं इथे सुद्धा H2. म्हणजे काय तयार होईल तुमच्याकडे? COH. काय डाऊट? अहो काय डाऊट? हा ठीक आहे, ते करा ना तुम्ही बाय प्रोडक्ट. बस का? त्याची गरज पण नाही तशी, कारण तो इकडेच गेला. आलं का? याच्यात काही डाऊट? किती झाल्या? 7 झाल्या. 8वी घ्या लास्ट. 10 पर्यंत जाऊ आपण, मग थांबणार. लाईट गेली ती मध्ये, माझी चूक नाही. माझ्या लेक्चरचे 10 मिनिटं तिथे गेली. लाईट गेली, परत सगळं चालू केलं, त्याच्यात 10 मिनिटं गेली. घ्या पटकन. नाही घ्यायचं? ठीक आहे, नका घेऊ. घरी गेला रेकॉर्डेड पा. घ्या पटकन चला. घ्या. न्यूक्लियर फाईल बदललाय आपण. कोण आहे तुमचा न्यूक्लियर फाईल आता? OH मायनस. म्हणजे हा OH मायनस म्हणून नसेल तुमच्याकडे, हा NaOH किंवा KOH असेल. असं aqueous KOH, aqueous NaOH. घ्या. आता त्याच्याकडे 2 ऑप्शन आहे ऍज अ बेस. पहा काय म्हणून काम करेल. हा एक्सेस मध्ये बरं का? बोला काय म्हणून काम करेल तो? ऍज अ न्यूक्लियर फाईल म्हणून पण काम करू शकतो, और ऍज अ जर न्यूक्लियर फाईल म्हणून काम केलं. काय म्हणून काम केलं त्यांनी? समजा न्यूक्लियर फाईल O मायनस H
आणि OH मायनस. हा कसा होईल रे प्रोडक्ट? कसा होईल हा? म्हणून काम करेल का न्यूक्लिओफाईल? करेल का काम ऍज अ न्यूक्लिओफाईल? न्यूक्लिओफाईल म्हणून काम करेल. मग काय म्हणून काम करायला लागेल त्याला? मग बेस म्हणजे तो कोणावरती अटॅक करेल? हा, ऍसिडिक हायड्रोजन वरती. कोणावरती काम अटॅक करेल तो? ऍसिडिक हायड्रोजन. काय तयार झालं मग? एक हायड्रोजन जाईल त्याच्यातला, तयार काय होईल? मायनस C डबल बॉन्ड O H. काय डाऊट याच्यात? काही डाऊट? आता हे कसे आहेत? एक्सेस मध्ये, म्हणजे अजून याचा कंपाऊंड असणार, म्हणजे अजून असले कंपाऊंड तिथे असणार आहे. बरोबर का? अहो असतील का असे? बरोबर. मग पहा, दुसरा एक कंपाऊंड घेतला असंच, याला उचलतो इथे खाली लिहितो पहा, CH2C डबल बॉन्ड O. उलट लिहितो पहा. कोण आहे तिकडे? पहिल्यांदा CH2 निगेटिव्ह चार्ज, कोणाला अटॅच? C डबल बॉन्ड O. तो कोणाला अटॅच? H. असा अजून एक कंपाऊंड घेतला, CH3C डबल बॉन्ड O H. आहे का हा? अहो आहे का कार्बेनियन? आता ह्या कार्बेनियनला काय म्हणून काम करू शकतो? ऍज अ न्यूक्लिओफाईल किंवा ऍज अ न्यूक्लिओफाईल म्हणून जर काम केलं, कुठे अटॅक करेल? नक्की का? काय डाऊट? इथपर्यंत समजलेलं आहे का? मग करू का अटॅक? मग तयार काय होईल पहा बरं. HC डबल बॉन्ड O CH2. तो CH2 कोणाला अटॅच इकडे? C ला. बरोबर का? या C ला. या C ला कोण अटॅच? एक हायड्रोजन. आणि दुसऱ्या बाजूला कोण? CH3. आणि वरती कोण? O विथ मायनस चार्ज. काय डाऊट? नक्की. आता ह्याच्यातलं कोणी सोडून द्यायची टेंडन्सी आहे का कोणाची? नाही. ह्यांच्यातला कोणता, यांच्यामध्ये कोणच गुड लिव्हिंग ग्रुप नाही. आता मगाशी सांगितलं, काय नाही दिलं म्हणजे पाणी तिथे असणार आहे. बरोबर का? H2O इन म्हणजेच काय? बोला, कुठे जाईल? O मायनस वरती अटॅक करेल. काय तयार झालं तुमच्याकडे? दुसऱ्या पेननी लिहू का? दुसऱ्या पेननी लिहितो फायनल प्रोडक्ट, HC डबल बॉन्ड O CH2C OH H CH3. काय डाऊट? थांबा, हा H कुठून आला म्हणसाल परत? हा H आपला खाली लिहू द्या. काय डाऊट? आता तुम्ही जर हा नीट प्रोडक्ट पाहिला, तुम्ही जर हा नीट प्रोडक्ट पाहिला, इथे अल्कोहोल पण आहे OH ग्रुप, आणि C डबल बॉन्ड OH अल्डिहाइड पण ग्रुप आहे. बरोबर का? आहे का? ही जी रिएक्शन आहे ना, याला म्हणतात अल्डॉल रिएक्शन. काय म्हणतात त्याला? अल्ड, कारण अल्डिहाइड आहे, आणि ऑल कारण अल्कोहोल आहे. अल्डॉल. काय नाव रिएक्शनचं? काय डाऊट? समजलंय का? काय रिएक्शनचं नाव? अहो काय रिएक्शनचं नाव? इथपर्यंत काय डाऊट? नक्की. आता नीट पहा, हा जो कंपाऊंड आहे ना, हा मी पुन्हा लिहितोय. पहा काय तुमच्याकडे? HC डबल बॉन्ड O CH2C OH H लिहू का असं इथं आता, आणि CH3. समजले? नक्की का? काय डाऊट? आता पहा, हे दोन H आपण थोडेसे वेगळे लिहूयात. असं लिहू का? H जमेल का? एकच मिनिट. H पुन्हा ह्याच्यामध्ये मी समजा OH मायनस ऍड केले. काय ऍड केलं मी? बोला. तर OH मायनस काय म्हणून काम करेल? ऍज अ न्यूक्लिओफाईल किंवा ऍज अ बेस. इथे न्यूक्लिओफाईल म्हणून काम करेल, पण ते अनस्टेबल होईल. बेस म्हणून काम केलं तर इथला काय होईल? अल्फा हायड्रोजन. हा अल्फा कार्बन आहे ना, त्याला अटॅच असलेला हायड्रोजन. बरोबर का? तो ऍसिडिक आहे ना, तो जर गेला काय तयार होईल? बोला. HC डबल बॉन्ड O C मायनस H CH. त्याला कोण अटॅच? तुमचा. इथपर्यंत काय डाऊट? बरोबर का?
नक्की का? आता पहा, होईल का? OH निघून जाऊ शकतो का? आधी H+ अटॅक करा त्याच्यावरती, H2O तयार होईल. आता हा बॅड लिव्हिंग ग्रुप आहे, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करा? याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं आपण? समजा गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये केलं. कशामध्ये केलं? काय तयार होईल तुमच्याकडे? HC डबल बॉन्ड ओ CH कार्बॅनियन CHOH झाला का गुड लिव्हिंग ग्रुप? आता तो निघून जाईल का? हा निघून गेला. इथे काय होईल तुमचा? डबल बॉन्ड तयार काय होईल पहा, HC डबल बॉन्ड ओ CH डबल बॉन्ड CH3. याच्यात काही डाऊट? याच्यात काही डाऊट? मागे तयार झाला अल्डॉल. हा काय तुमचा? अल्डॉल. अल्डॉल मधून कोण गेलं? इथला H गेला आणि इथला OH गेला, म्हणजे बाहेर कोण आलं? पाणी आलं. आलं का पाणी? जर वॉटर बाहेर पडत असेल तर काय म्हणतो त्याला आपण? कंडेन्सेशन. काय म्हणतो तुम्ही त्याला? कंडेन्सेशन. अल्डॉल होता, अल्डॉल मधलं पाणी बाहेर काढलं. रिएक्शनचं नाव काय झालं? अल्डॉल कंडेन्सेशन. अल्डॉल. याच्यात काही डाऊट? झालंय का? इथपर्यंत काही डाऊट? नक्की कळालंय का? ही कोणती रिएक्शन होती तुमची? अल्डॉल कंडेन्सेशन, अल्डॉल रिएक्शन. आणि हे काय होतं? अल्डॉल कंडेन्सेशन. समजलंय का? रिएक्शनचं नाव काय? अल्डॉल. आणि हे काय झालं? अल्डॉलचं. समजलंय? समजलंय का? अजून एक रिएक्शन देऊ का? तुम्ही कराल का घरी? होमवर्कला घ्या एक. येस, होमवर्कला घ्या. येस, एकच. जमेल? जमेल का? जमवा. ठीक आहे, चालतंय. इथपर्यंत काय करायचं? व्यवस्थित रिवाइज करून यायचं. ठीक आहे, बाकीचं आपण 7च पानं राहिलीत. घेऊ का मग? मला चालेल, मला काय नाही. स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जाते. एकच मिनिट, येईल स्कॅनर. चल, थँक्यू.